मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। आमदार जयकुमार गोरे यांची मंत्रिपदी वर्णी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार जयकुमार गोरे यांना फोन। मानखटाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे हे आज नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानखटावच्या जनतेला शब्द दिला होता की तुम्ही आमदार जयकुमार गोरे यांना 50,000च्या मताधिक्यानं निवडून आणा, मी त्यांना मंत्री करतो। एक आज आव्हान करण्याकरता आलोय, चॅलेंज तुम्हाला देतो। चॅलेंज असा आहे, तुमची माझी शर्यत लावू, तुम्ही जयकुमार गोरेला जर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आणलं तर या सातारा जिल्ह्याला एक मंत्री जयकुमार गोरेच्या माध्यमातून देईल। स्वीकार, चॅलेंज मंजूर आहे। आज 2024च्या विधानसभेमध्ये आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा निवडून येऊन त्यांनी 50,000चं लीड घेतलंय। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानखटावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला अशी चर्चा मानखटावच्या जनतेत आहे। आमदार जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे विश्वासू आमदार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊन ती पार पाडली होती। मानखटावच्या टेंभू, उरमोडी व जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी पाठपुरावा केला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे गेले 25 वर्ष रखडलेला प्रकल्प मार्गी लागला। त्याचं एकमेव कारण म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे। या विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी व शिवेंद्र बाबा व अजून भाजपचे 2 आमदार म्हणजे अतुल बाबा भोसले व मनोज घोरपडे यांनाही आमदार म्हणून आपल्याकडे घेऊन येतो असा शब्द कराड येथील सभेत दिला होता। जयकुमार गोरे असेल, त्यांचे सगळे सहकारी असेल, दिलेला शब्दाला जागणाऱ्या औलाद आहेत, लक्षात असू द्या। गद्दारी आमच्या नसात रक्तात नाही, कोण काय म्हणतं याचा आम्ही फार दखल घेत नाही। पण मनोज दादा, विधानसभेला जाण्यासाठी जे काय करायला लागेल तुम्ही, ती माझे सगळे धैर्यशील दादा असतील, भीमराव काका, ही सगळी टीम असेल, आमचे संपत दादा असतील, सगळी टीम तुमच्या पाठीशी ताकदीने उभी राहील आणि मनोज दादाला विधानसभेमध्ये घेऊन जात असताना आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करावं या इच्छेसाठी आम्ही सातारा जिल्ह्यातनं साहेब सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ, आम्ही सगळेच्या सगळे चिन्हावचे आमदार घेऊन येऊ। अगदी आमचे सहकारी आम्ही निवडून यावं का न यावं या मानसिकतेत असले तरी सुद्धा साहेब आमच्याकडून बेईमानी होणार नाही। युतीच्या प्रत्येक आमदाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण जीवाचं रान करू, एवढाच शब्द आपल्याला देतो। या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठीची ऊर्जा आमदार जयकुमार गोरे यांनी निर्माण केली। त्याची परिणिती म्हणून आता सातारा जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार निवडून आले। साहेब मला मंत्री करू नका, जयकुमार गोरे कधीही आग्रह धरणार नाही, कधी काय मागितलंही नाही। पण मी माझ्या खटाव मातीतल्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेब मी थांबणार नाही। मला राहिलेल्या गावांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे, ही विनंती या निमित्ताने आपल्याला करतोय। आमदार जयकुमार गोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे मानखटावच्या जनतेत आनंदाचं वातावरण आहे। कारण या मानखटावच्या मातीला इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिपद मिळत आहे। त्यामुळे मानखटाव जनता नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मानखटाव, फलटण सारख्या दुष्काळी जनतेला न्याय देण्याचं काम मंत्री महोदय जयकुमार गोरे यांच्याकडून होईल अशा जनतेच्या अपेक्षा आहेत। या मानखटावच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या अपूर्ण योजना आहेत त्या पूर्णत्वाकडे जातील आणि मानखटाव सुजलाम सुफलाम होईल एवढीच अपेक्षा या निमित्तानं जनता करते। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदी आमदार जयकुमार गोरे यांची निवड झाली त्याबद्दल मानदेश माझा या YouTube चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी। आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।